मॉर्निंग गाईज, कशा तुमचं काय आहे? तुमचं काय मस्त असतं मजेत असतं. माझी मॉर्निंग तर माझ्या इशूसोबत झालेली आहे, आमच्या क्यूट अशा. त्याच्यानंतर आज वार होता त्यामुळे नॉनव्हेज करायचं होतं. सगळ्यात पहिले मी देवपूजा केली. त्याच्यानंतर आमच्या इशूला फार देवबाप्पाचा वेड आहे. बिकॉज तो रडत असेल, जेवत नसेल किंवा काय त्याला झोप येत असेल ना, तर माझी दीदीने सवयच लावली. स्वामींचं आपलं गाणं लावते आणि तो मस्तपैकी शांत होता आणि रडायचं पण थांबतो आणि झोपतो पण. त्याच्यानंतर मी सुरमईला मस्तपैकी मसाला लावून घेतला, आधी लिंबू लावून घेतला बिकॉज मग स्मेल येत नाही. बिकॉज आपल्याकडे कोकम असेल तर तुम्ही कोकमचं आगळ टाकू शकता. त्याच्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, कोळी मसाला आहे. युजुअल आता कोळी मसाल्याची अजून एक ऑर्डर आली, ती पण रेडी करायची. मम्मी सध्या माझी बिझी आहे लग्नामध्ये बिकॉज आमच्या घरात खूप सारे लग्न आहेत. आत्ताच माझ्या आत्तूच्या मुलीचं वगैरे लग्न झालं आहे, जस्ट मी गेले नाही त्या लग्नाला बिकॉज मला सुट्टीच मिळाली नाही माहिती आहे. त्याच्यानंतर हे सगळ्यांना मी मसाला लावून ठेवला. त्याच्यानंतर ही भेळ आहे ना, हे शार्क टँकमध्ये पण आले होते, मला यांचं नाव आठवत नाही आहे, पण ह्याच्यामध्ये ऑलरेडी लिक्विड मसाला पण असतो ना, ते मिक्स केलं. ही भेळ खरं सांगते खूप मस्त लागते, टेस्टी लागते. मी याचं नाव बघून तुम्हाला सांगेलच नंतर. त्याच्यानंतर मी ऑफिस चालू केलं होतं आणि आमचे इशू मला सोडतच नाही, त्याला फक्त मीच पाहिजे होती. मग त्याला धरून ऑफिस केलं. त्याच्यानंतर आंबा खाल्ला. त्याच्यानंतर संध्याकाळी मी ना कोळंबीचा रस्सा कालवण बनवलं होतं बिकॉज आम्हाला जायचं होतं बाहेर. त्यामुळे आम्ही फटाफट लवकर 7च्या आत रेडी करायचं ठरवलं होतं आणि मी माझं ऑफिस तर अर्ध तसंच टाकून दिलं, कारण की मला माझं मन पण लागत होतं. म्हणजे दीदीन ते सगळे आलेले मुलं, तर जरा बरं वाटत होतं, सगळं घर भरल्यासारखं वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो बच्चा पार्टीला. हे आहे ठाण्यामध्ये, तुम्ही इथे नक्की एकदा व्हिजिट करा. लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा आहे. आणि इथे आम्हाला त्यांनी स्पेशली एक एंट्री फ्री दिली होती. आम्हाला इतकं मस्त वाटलं, छान वाटलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर खूप सारे इथे म्हणजे गेम्स आहेत, खूप काय काय. आम्ही इथे पहिले स्लायडिंगवर आलो, आम्हाला फार हे आवडतं. माझी दीदी तर फुल आणि किरण एकदम फुल दिवाण्याच झाल्या होत्या तिथे जाऊन. त्याच्यानंतर मला ईशांकडे दिलं होतं, म्हणजे दीदीकडून मग मला ईशांकडे दिलं होतं. मी त्याला घेऊन बसले होते, खेळवत बसले होते अशीच. मग काय करू, ह्या दोघी फार दिवाण्या झाल्या होत्या ना. त्याच्यानंतर आम्ही म्हणलं इशूला घेऊन येऊया. इशूला घेऊन आलो, तो बिलकुल रडला नाही, त्याने इतकं मजा केली. आणि आमचा आयांश तर एकदम एकटाच मस्त एन्जॉय करत होतं. त्याच्यानंतर आमची किरूबाई पण मस्ती चालू होती. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो मॉलमध्ये बिकॉज आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती. सो सगळे आलो होतो, आम्ही शॉपिंग करायला जातो, आमच्याने घेऊन येतो इशूसाठी. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो मॅगडीमध्ये, आमच्या फेवरेट प्लेसला. आमचा बाबू पण खूप खुश होता, आयांश पण खूप आमचा खुश होता. त्याच्यानंतर आम्ही ॲज युजल आमचं मील ऑर्डर केलं, ते खाल्लं. आणि ह्याला ना आमच्या हिरोला सगळं पाहिजे असतं, त्याला सगळं खायचं असतं. त्याला कोक प्यायचं असतं, त्याला फ्राईज खायचं असतं. आईस्क्रीम देत नव्हती दीदी, तरी खेचून खेचून घेत होतो माहिती आहे, चिमटे घेत होतो. आणि दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू, बाय बाय.